सामाजिक, संघटनात्मक आणि कामगार क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शंकर वाघ यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले। मुंबई येथील कस्तुरबा हॉल, सेनापती बापट मार्ग येथे 9 ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला। आंतरराष्ट्रीय सन्माननीय पुरस्कार विजेते डॉक्टर अजित बागमार यांच्या आयोजनातून हा पुरस्कार सोहळा पार पडला। समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी डॉक्टर शंकर वाघ यांनी केलेल्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आलाय। डॉक्टर शंकर वाघ हे स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत। गोरगरीब, अनाथ, कुष्ठरोगग्रस्त तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। गरजू व्यक्तींच्या अडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना डॉक्टर शंकर वाघ यांनी ग्रामीण भागातील पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला। गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्यासोबतच पक्षाच्या विचारधारेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काम केले। कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन संघटनात्मक पातळीवर केलेल्या या कामाचीही त्यांच्या गौरवावेळी दखल घेण्यात आली। डॉक्टर शंकर वाघ हे संघटित कामगार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत। बांधकाम कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या हक्कांचे प्रश्न आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात। सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून काम करण्यावर त्यांचा भर आहे। या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर शंकर वाघ यांना आंतरराष्ट्रीय भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीनेही सन्मानित करण्यात आले। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सन्मानानंतर राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून डॉक्टर शंकर वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। भविष्यात स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकांसाठी अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याचा निर्धार डॉक्टर शंकर वाघ यांनी व्यक्त केला आहे। माननीय श्री मामासाहेब बागमार यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने मानस डॉक्टरचा पुरस्कार मला मिळाला। माझं समाज कार्य पाहून मला त्यांनी दिला। माझी संस्था स्वामी विवेकानंद या संस्थेच्या वतीने मी जे गोरगरीब, अनाथ, या कुष्ठरोग, ज्यांना कॅन्सर झालेल्या अशा लोकांसाठी मी मदत करीत असतो। त्यामुळे मला त्यांनी हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। भारतीय जनता पक्षाचे आपण माजी जिल्हाध्यक्ष आहात। जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सर्वात मोठा अनुभव कोणता होता, काय सांगाल? जेव्हा पक्षाचं मी काम करत असताना मला आनंद झाला। त्या तळागाळामध्ये आमचा पक्ष पण वाढला। जे माननीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे गोरगरिबासाठी काम चालू केलेलं आहे, ज्या लोकांना, अनाथ लोकांना धान्य, ज्यांना तुम्हाला शौचालय नाही, ज्यांना घरकुल नाही, त्यासाठी जे काम करत असताना मला तुम्हाला माहिती का ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढवताना खूप आनंद होता। त्यामुळे मी पक्षाचं आणि माझ्या पार्टीचं मनापासून अभिनंदन करतो। आजच्या राजकारणात तरुणांचा सहभाग वाढत आहे। तरुण राजकीय कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? तरुणांनी तुम्हाला राजकारण पडलं पाहिजे। आजची गरज आहे तरुणांची। कारण का तुम्हाला माहिती ज्या तळागाळामध्ये जे तुम्हाला माहिती चांगले तरुण काम करतात, त्या तरुणांनी जर चांगलं काम केलं तर खरोखर त्यांचं पण भाग्य उजळू शकतं। या सन्मानानंतर भविष्यात सामाजिक क्षेत्रात कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? माझं असं आहे की ज्यांना जे तुम्हाला माहिती आहे की आजकाल गोरगरीब लोक आहे त्यांना तुम्हाला राहण्याची सोय नाही आहे। माझी स्वतःची इच्छा आहे का तुम्हाला माहिती आहे का एक वृद्धाश्रम काढावा। वृद्धाश्रम काढल्याबरोबर त्यांना जे तुम्हाला माहिती खरोखर आजारी पडतात, काहींना कॅन्सर होतो, काहींना तुम्हाला BP, डायबिटीज, शुगर होत, तुम्हाला माहिती आहे का कुष्ठरोग व रगतपित्त रोग आहे, यासारखे तुम्हाला बरं होण्यासाठी तुम्हाला माहिती काही लोक मदत करीत नाही। परंतु मी सामाजिक भावनेतून व माझ्या संस्थेच्या वतीने त्यांना खरोखर मदत करावी अशी माझी इच्छा आहे।